श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवे बदल आणि संधी घेऊन येणार आहे का? तुमच्या विचारांमध्ये चाललेली द्विधा मनस्थिती दूर होईल का? करिअरमध्ये प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील का? आणि आर्थिक बाजू मजबूत होईल का? कुटुंबात आनंद आणि समतोल टिकून राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? चला तर मग पाहूया मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा ठरणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन घडामोडी, वेगवान विचार आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीचा अनुभव देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित वळणं येऊ शकतात, जी सुरुवातीला गोंधळात टाकतील, पण त्यातूनच तुम्हाला नवीन दिशा मिळेल. तुमची बुद्धिमत्ता, चतुराई आणि संवाद कौशल्य या आठवड्यात विशेष प्रभावी ठरणार आहेत. लोकांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुम्हाला अनेक ठिकाणी फायदा करून देईल. मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळताना गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की बदलांना घाबरायचे नाही, तर त्यांना स्वीकारून पुढे जायचे. योग्य वेळ साधून घेतलेले निर्णय तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी विचार, संवाद आणि निर्णयक्षमतेचा कस पाहणारा आहे. या काळात तुम्हाला अनेक पर्याय समोर येतील, पण योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरेल. तुमची बुद्धिमत्ता आणि चपळता तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत करेल. काही ठिकाणी मन अस्थिर होऊ शकते, पण आत्मविश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात नवीन कल्पना आणि संधी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात तुमची संवाद कौशल्ये आणि कल्पकता तुमची मोठी ताकद ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्स किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या क्षमतेची परीक्षा होईल. सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवल्यास काम अधिक सोपे होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आणि नवीन योजना राबवण्याचा आहे. मार्केटिंग, नवीन ग्राहक शोधणे किंवा नवीन कल्पना अंमलात आणणे यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत चांगले राहतील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करा आणि कोणत्याही आकर्षक ऑफरला लगेच होकार देऊ नका. जुन्या आर्थिक व्यवहारांमधून काही लाभ मिळू शकतो, तसेच एखादी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक शिस्त राखल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये या आठवड्यात थोडे चढउतार दिसू शकतात. काही मुद्द्यांवर मतभेद होण्याची शक्यता आहे, पण योग्य संवाद साधल्यास ते सहज दूर होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर ठेवणे आवश्यक आहे. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, ज्यामुळे वातावरण प्रसन्न होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताण कमी होईल आणि नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नातं अधिक मजबूत होईल. काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास ते दूर असतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवणे आणि एकमेकांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण त्यांना वाढू देऊ नका. प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवला तर नातं अधिक गोड बनेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचे मन थोडे अस्थिर राहू शकते, त्यामुळे मानसिक शांततेसाठी ध्यान आणि प्रार्थना करणे आवश्यक आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला आतून स्थैर्य मिळेल. एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा सत्संगात सहभागी होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सकारात्मक विचार आणि आत्मचिंतन यामुळे तुमच्या जीवनात संतुलन निर्माण होईल. प्रवास. प्रवासाचे योग या आठवड्यात संभवतात. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवास करताना वेळेचे आणि आरोग्याचे विशेष लक्ष ठेवा. हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव देईल आणि तुमचा दृष्टिकोन अधिक व्यापक करेल. मात्र घाईगडबड टाळा आणि नियोजनबद्ध पद्धतीनेच प्रवास करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो, कारण लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन विषय समजून घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, पण सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य अभ्यासपद्धती तुमच्या प्रगतीस मदत करतील. उपाय. दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा. ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या वस्तूंचे दान करा, जसे मूग, हिरवी भाजी. पक्ष्यांना दाणे टाकल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल.
हा आठवडा मिथुन राशीसाठी बदल, शिकण्याची संधी आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आहे. काही आव्हाने येतील, पण तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढतील. करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक आहे. संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या आठवड्यात चांगली प्रगती करू शकता. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बदल, शिकण्याच्या संधी आणि स्वतःच्या क्षमतांचा नव्याने शोध घेण्याचा काळ ठरणार आहे. या काळात परिस्थिती वेगाने बदलत राहील, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमची बुद्धिमत्ता, चपळता आणि संवाद कौशल्य तुम्हाला अनेक अडचणींमधून सहज मार्ग काढण्यास मदत करतील. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी दिसतील, पण त्या योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी संयम आणि नियोजन आवश्यक असेल. आर्थिक बाबतीत थोडी चढ-उताराची स्थिती जाणवू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक जीवनात काही मतभेद संभवतात, पण संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर वातावरण पुन्हा सुखद होईल. प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये विश्वास आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल. मानसिक स्थैर्यासाठी आध्यात्मिकतेचा आधार घेतल्यास तुम्हाला अंतर्मनाची शांतता मिळेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्याची, योग्य निर्णय घेण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण देणारा आहे. योग्य दृष्टिकोन ठेवला तर या आठवड्यातून तुम्ही सकारात्मक बदल आणि प्रगती अनुभवू शकता. विचारपूर्वक निर्णय घ्या, आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. यश तुमच्याच वाटेवर आहे. धन्यवाद.